अमरूद, रिलॅक्स, रिलॅक्स. इकडे दुखतंय, हा वर तुम्ही वर आता करू. इकडे हिना दुखतंय. हा सरळ झोपा, बरोबर. सरळ. असं आता तुमच्या मानेमध्ये 4थ्या, 5व्या आणि 6व्या मणक्यात वरची खाली सरत. हा. त्याला भरपूर दिवस झाले, पण त्याची जी गादी असते ती बरीच बाहेर आली. मग तिथून रक्तपुरवठा डोक्याला, छातीला, पाठीला, शोल्डरला हाताला होते. म्हणून बसून उठले का चक्कर येणार, पाठीमागून डोकं दुखणार, हो ही छाती दुखणार इथे, हो श्वास घ्यायला त्रास होणार, हाताला कळ लागणार, हात जटकोशी वाटणार. या हाताला ताकद कमी आहे याच्यापेक्षा. हो. त्याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. त्याच्यावरती किती मरेपर्यंत जरी गोळ्या खाल्ल्या तर गोळ्यांनी आजार बराच होत नाही. पण याला काही नियम पत्ते ते आयुष्यभर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आयुष्यभर जर नाही ट्रीटमेंट घेत बसले तर काय उपयोग नाही. आता याला इथून पुढे उजव्या खांद्यावर झोपणं बंद, 2-2 उश्या घेणं, मान मोडणं बंद. झोपल्यानंतर दाबल्यानंतर तुमचा जेवढा दंड तयार होतो तेवढी उशी घ्यायची झोपायला. मानेला झटका देणं, डोक्या वजन, खांदे वजन घेणं बंद. आंबट, वातळ, गॅस, ऍसिडिटी, पित्त होईल. जड अन्न पचायला जड असेल ते थोडे दिवस खायचं, नंतर हळूहळू चालतं. तर याला ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. समजलं? चालतं झोपून. याचा सर्वाइकल स्पाईनचा MRI केला त्याच्यात दिसतो, एक्सरे मध्ये नाही दिसत या गोष्टी. हात खाली, तो पण हात खाली. रिलॅक्स, रिलॅक्स. तब्येत कमी कर. तब्येतच कमी नाही होत आहे. रिलॅक्स. पायाचा हो, रिलॅक्स. माझ्याकडे करा. रिलॅक्स. पाय उताना दुखत आणि अमरूद यांच्या मान